श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजच्या महागाईच्या काळात पैसा कमवणे जेवढे कठीण आहे, त्याहूनही कठीण आहे तो पैसा टिकवणे. अनेकदा आपण पाहतो की घरात पैसा येतो तर खूप, पण जातो कुठं खर्च होतो हे समजतच नाही. कधी आजारपण, कधी नको असलेले खर्च किंवा कर्जाचे हप्ते, यात सर्व कमावलेला पैसा निघून जातो. आपण म्हणतो की लक्ष्मी चंचल आहे, पण तिला आपल्या घरात स्थिर राहण्याचे किंवा स्थिर करण्याचे काही आध्यात्मिक आणि शास्त्रोत्तर मार्ग आहेत. अंकशास्त्र म्हणजे न्यूमरॉलॉजी आणि स्वामी समर्थांच्या उपासनेत काही असे शक्तिशाली आकडे आहेत आणि ते सांगितले आहेत, जे विशिष्ट ठिकाणी लिहिल्यास त्या ठिकाणी ऊर्जा बदलून जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच एका दिव्य आकड्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर लिहिलात तर तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहील. हा आकडा कोणता आहे, तो कसा लिहायचा आणि त्याचे काय नियम आहे, हे नक्की जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भक्त हो, हे संपूर्ण ब्रह्मांड गणितावर आणि स्पंदनावर चालते. प्रत्येक आकड्याची स्वतःची एक शक्ती आहे. घराची तिजोरी किंवा कपाट, जिथे आपण आपले धन, दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, ते आपल्या धनाचे धनकेंद्र असते. जर या धन केंद्राची ऊर्जा सकारात्मक असेल तर तिथे लक्ष्मी आकर्षित होते. पण जर तिथे नकारात्मकता असेल तर पैसा टिकत नाही. विशिष्ट अंक हे विशिष्ट ग्रहांचे प्रतिनिधी असतात. जेव्हा आपण योग्य अंक तिजोरीवर लिहितो, तेव्हा आपण त्या ग्रहाची शुभ फळे मिळवण्यास सुरुवात करतो. आता वळूया त्या मुख्य आकड्यावर. तिजोरीवर लिहिण्यासाठी सर्वात प्रभावी आणि लक्ष्मीला प्रिय असलेला आकडा आहे 24. का 24 हा आकडा का महत्त्वाचा आहे, ते आपण जाणून घेऊया. अंकशास्त्रानुसार 2 + 4 = 6 होतात. 6 हा अंक शुक्र ग्रहाचा आहे. शुक्र हा ग्रह सुख, समृद्ध, ऐश्वर्य आणि लक्ष्मीचा कारक मानला जातो. 24 हा आकडा स्थिर लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. हा आकडा लिहिल्याने विनाकारण होणारे खर्च थांबतात. प्रत्येक प्राचीन शास्त्रांमध्ये 24 या आकड्याला यशाचा आकडा मानले गेले आहे. हा आकडा तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी अंघोळ केल्यावर लिहावा. पुष्प, नक्षत्र किंवा दिवाळी दसऱ्यासारखे मुहूर्त असतील तर अधिक उत्तम. हा आकडा लिहिण्यासाठी लाल रंगाचा पेन किंवा सॅफ्रॉन आणि गंधाचा वापर करावा. लाल रंग हा लक्ष्मीच्या आणि शक्तीचा प्रतीक आहे. तिजोरीच्या आतल्या बाजूला जिथे तुमची नजर कमी पडते तिथे हा आकडा लिहावा. आकड्याभोवती एक छोटा गोल सर्कल काढावा, जेणेकरून ती ऊर्जा तिथेच संकलित राहील. जर तुम्हाला विशिष्ट समस्या असतील तर तुम्ही खालील आकडे देखील वापरू शकता. जसं की आकडा नंबर 808. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर 808 हा आकडा निळ्या पेनाने लिहा. हा आकडा कर्जातून मुक्ती मिळवून देण्यास नक्की मदत करतो. आकडा नंबर 520. अचानक धनलाभासाठी किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्यासाठी 520 हा आकडा प्रभावी मानला जातो. आकडा नंबर 708. स्वामी समर्थांशी जोडलेला हा एक अत्यंत आध्यात्मिक आकडा आहे, जो तुमच्या धनाचे रक्षण करतो. टिप: तुम्ही 24 हा आकडा मुख्य मानून त्यासोबत आपली इच्छा जोडू शकता. केवळ आकडा लिहून चालणार नाही, तर तिजोरीचे काही नियम पाळणे गरजेचे आहे. तिजोरी नेहमी घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात असावी आणि तिचे तोंड उत्तरेकडे उघडले पाहिजे. उत्तर ही कुबेराची दिशा आहे. तिजोरीवर धूळ साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा तरी तिला स्वच्छ करा. तिजोरीमध्ये कधीही कोर्ट कचेरीचा कागदपत्र, औषधे, जुनी बिले किंवा काळा धोका ठेवू नका. यामुळे धनाचे नुकसान होते. तिजोरीमध्ये पैसे नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या रेशमी कापडावर ठेवावेत. तिजोरीमध्ये चंदनाचे अत्तर किंवा छोटा भीमसेनी कापूर ठेवावा. लक्ष्मीला सुगंध खूप प्रिय आहे. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, स्वामी, मी खूप कष्ट करतो, पण घरात पैसा टिकत नाही. स्वामींनी त्याला घराची वास्तू आणि आचार बदलण्यास सांगितले. ज्या घरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप होतो, तिथे उंबरठ्याची पूजा केली जाते. तिथे लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. जेव्हा तुम्ही तिजोरीवर 24 आकडा लिहिता, तेव्हा म्हणा, स्वामींचे स्मरण करा. म्हणा, हे स्वामी राया, या तिजोरीमध्ये तुमचे आशीर्वाद सदैव राहू द्या. स्वामी हे केवळ भक्तीचे दैवत नाहीत, तर ते आपल्या प्रपंचाची काळजी घेणारे माऊली आहेत. अनेक भाविकांनी हा 24चा आकडा लिहिल्यावर त्यांच्या व्यवसायात आणि नोकरीमध्ये सकारात्मक बदल अनुभवले आहेत. भक्त हो, श्रद्धा आणि शास्त्र यांची जोड असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. हा 24चा आकडा तुमच्या नशिबाची दारे उघडण्यास मदत करेल. पूर्ण विश्वासाने हा प्रयोग करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरातील पैशांची अडचणी दूर होतील. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.